नमस्कार मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात 2025-26 मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसासाठी प्रथम हप्ता 3300 रुपये प्रति टन प्रमाणे देण्याचे जाहीर केलेले आहे। आता माळेगाव, छत्रपतीसह इतर सहकारी साखर कारखान्यांचा पहिला हप्ता कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सोमेश्वर साखर कारखान्याच्या गळीत हंगाम हा 1 नोव्हेंबर पासून चालू असून सध्या 10,000 टन प्रतिदिन क्षमतेने ऊस गाळप होत आहे। आज अखेर 2,04,200 टन गाळप झाले असून जिल्ह्यातील उच्चांकी साखर उतारा राखून 1,98,100 क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झालेले आहे। तसेच डिस्टिलरी मधून 9,20,000 लिटर अल्कोहोलचे उत्पादन घेतलेले आहे। तर सहवीज निर्मिती प्रकल्पातून 1,15,54,000 युनिट्सची महावितरण कंपनीस विक्री करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची विकासाची घोडदौड चालू असून गाळप हंगाम 2025-26 यशस्वीरित्या पार पडेल अशा प्रकारचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केलेले आहे। 14 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले असून ऊस पुरवठा सातत्याने होण्याच्या दृष्टिकोनातून पुरेशी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा उभा करण्यात आलेली आहे। शासनाच्या नियमानुसार या गाळप हंगामातील सोमेश्वर कारखान्याचा FRP 3,285 रुपये प्रति टन इतका निघत असून संचालक मंडळाने प्रथम हप्त्यापोटी 3,300 प्रति टन देण्याचे निश्चित केले आहे। 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीमध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रथम हप्त्याप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादक सभासदांच्या बँक खात्यामध्ये 2 दिवसामध्ये वर्ग करण्यात येणार असल्याचे चेअरमन यांनी सांगितले आहे। सोमेश्वर कारखाना नेहमीच उच्चांकी दर देत असून या हंगामातही उच्चांकी दर देण्याची परंपरा कारखाना राखणार असल्याचा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला आहे। कारखान्याच्या गाळप क्षमतेस अनुसरून पुरेसा ऊस उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आवश्यक तोडणी व वाहतूक यंत्रणा उभारलेली असल्या कारणाने तोडणीचे पूर्णपणे नियोजन केलेले असल्याचे जगताप यांनी सांगितले। त्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी हा हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मदत करावी असे हे आवाहन करण्यात आले आहे। धन्यवाद।